महाविकास आघाडीचा आत्मविश्वास लोकसभेतील कामगिरीमुळे वाढलाय। महाविकास आघाडीनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। जागा वाटपासंदर्भात महायुतीकडून बैठकाचा सिलसिला देखील सुरू झाला आहे। या सर्व घडामोडींच्या दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे। उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा काँग्रेसनं धसका घेतलाय। नेमकं असं काय झालंय? काँग्रेसनं उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेचा धसका का घेतलाय? काँग्रेस इतकी का घाबरली आहे? तेच या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का देत 48 पैकी 31 जागा जिंकल्या, तर महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं। काँग्रेसनं 13 जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला। मात्र महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांना राज्यभर मिळालेल्या सहानुभूतीचा सर्वाधिक फायदा झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय। त्यामुळे महाविकास आघाडीत कमी जागा मिळूनही शिवसेना ठाकरे गटाचं राजकीय वजन जास्त आहे। या व्यतिरिक्त बोलायचं झालं तर मुस्लिम समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे। मात्र लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील मुस्लिम मतदार ठाकरे गटाच्या मागे ताकदीनं उभा राहिल्याचं पाहायला मिळालं। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाच्या रूपानं नवा मतदार लोकसभेत मिळाला। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने ठाकरे गटाला मतदान केल्यामुळेच त्यांच्या अनेक जागा आल्या। शिवसेना हा एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लिम समाज अंतर राखत होता। मात्र आता चित्र बदललं असून ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे। मात्र शिवसेनेची ही वाढती ताकद काँग्रेसला नकोशी वाटत आहे, कारण महाविकास आघाडीत राहून मुस्लिम मतदार ठाकरे गटाच्या बाजूने वळल्याने काँग्रेसची धास्ती वाढली आहे। काँग्रेसची सर्व भिस्त ही मुस्लिम समाजाच्या मतावरतीच अवलंबून आहे। मात्र या मताचं विभाजन झाल्यास आपलाच मित्रपक्ष आपला प्रतिस्पर्धी बनेल अशी भीती काँग्रेसला वाटत आहे। म्हणूनच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। विधानसभेसाठी काँग्रेस 130हून अधिक जागांची मागणी करत आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या मागणीकडे देखील काँग्रेसनं कानाडोळा केला आहे। त्यामुळेच महाविकास आघाडीचं एकीचं बळ दाखवणाऱ्या काँग्रेस ठाकरे गटात धुसफूस सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे। यावर तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा।